सर्वांना नमस्कार मित्रांनो. आपण पीएलआय बद्दल माहिती बघत होतो. त्यामध्ये आपण किती पार्ट बघितले? 3 पार्ट बघितलेले आहेत. त्यामध्ये पीएलआय आणि आरपीएलआयची पहिल्यांदा आपण बेसिक माहिती बघितली. त्याचप्रमाणे पीएलआयचे 6 प्रकार बघितले. त्यानंतर आरपीएलआयचे आपण 6 प्रकार सुद्धा बघितलेले आहेत. तर घ्या, आता आपल्याला काय करायचंय, की सगळं ठीक आहे. सगळं तुझं कव्हर झालंय. एमटीएस पुरता तुझा सिलेबस परफेक्ट केलाय मी. पण लक्षात घे, जे पोस्टमन असेल किंवा पी असतील त्यांच्यासाठी कसा प्रश्न विचारला जातो, त्याचप्रमाणे एमटीएसला सुद्धा विचारू शकतात बरं का. पण पोस्टमन आणि पीए ह्या पेपरसाठी 100% प्रश्न विचारला जात आहे. कसा प्रश्न विचारला जात आहे ते तुला सांगतो. काय करतेत, आपण बघितलं पीएलआय ची जास्तीत जास्त मर्यादा 50 लाख, कमीत कमी 20,000 रुपये. आरपीएलआय ची मर्यादा बघितली आपण किती, कमीत कमी 10,000 रुपये, जास्तीत जास्त 10 लाख रुपये. एवढं तुला लक्षात आलं असेल. हा कॉमन प्रश्न आहे बाबड्या. पण लक्षात घे, कसं असतंय, एक मेडिकल करावं लागतं. एक मेडिकलचा फॉर्म असते. आपण ज्यावेळेस पॉलिसी ओपन करतो त्यावेळेस एक शेवटचा फॉर्म असते बघ, सिग्नेचर ऑफ प्रोपोनंट, आणि खाली मेडिकल एक्झामिनेशन उजव्या साईडला. तो मॅटर काय ते तुला सांगतो. कसं असतंय, प्रत्येक पॉलिसीची अमाऊंट वेगळी असते आणि त्यानुसार काय केलं जातंय, ती पॉलिसी किती रुपयापर्यंत तुम्ही काढू शकता ते काय केलं जातं, ठरवलं जातं. तर लक्षात घे, पहिल्यांदा आपण बघ, तुला हेडलाईन टाकतो ह्याच्यामध्ये, तुला आजच्या व्हिडिओमध्ये मेडिकल काय असतंय, तू मेडिकल न करता पॉलिसी काढल्यावर किती रुपये भेटतील, त्याचप्रमाणे डुप्लिकेट पॉलिसी, त्यानंतर रिवायवल, हे सगळं काय करतो तुला परफेक्ट सांगतो. डॉक्टर किती रुपये घेते तुझ्याकडून कशासाठी, मेडिकल साठी, ते सुद्धा तुला सांगून देतो. म्हणजे कसं होईल, तुला हा एक व्हिडिओ आणि अजून एक पुढचा एक व्हिडिओ येईल आणि आपला काय होईल, कार्यक्रम फिनिश होईल. आलं का लक्षात? चल बघ आता लक्षात घे. मेडिकल बर का, हेडलाईन टाकतो तुला, मेडिकल. आता मेडिकल साठी कुठला फॉर्म असतोय बाबड्या, मेडिकल साठी एल आय 2 फॉर्म असतो बरं का, LI02 हा काय असतो, मेडिकलचा फॉर्म असतो. मेडिकल मध्ये बघ तुला सांगतो, मेडिकल पॉलिसी, नॉन मेडिकल पॉलिसी. त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये दोन कन्सेप्ट येतात, मेडिकलचे कन्सेप्ट आणि एक स्टँडर्डाइज प्रूफ, नॉन स्टँडर्डाइज प्रूफ. त्याच्या अशा कन्सेप्ट येतात, ते तुला व्यवस्थित सांगतो बघ. पहिल्यांदा लक्षात घे, मेडिकल फॉर्म काय असतो, LI02 असतो. त्यानंतर नॉन मेडिकल पॉलिसी म्हणजे काय असते, तुला कन्सेप्ट सांगतो आधी, नॉन मेडिकल पॉलिसी काय असते. आता नॉन मेडिकल पॉलिसी म्हणजे काय असतंय, तू पॉलिसी काढताना मेडिकल न करता काय करू शकतो, पॉलिसी काढू शकतो. त्यासाठी कशी अमाऊंट आहे, काय असते ते तुला सांगतो. त्यानंतर दुसरी कन्सेप्ट बघ तुला सांगतो, एक नॉन स्टँडर्डाइज प्रूफ असते. तू बघितलं किती, 5% काय करायला लागेल, 5% तुला प्रीमियमच्या जास्त पैसे प्रत्येक महिन्याला काय करावे लागतील, भरावे लागतील. किती, 5%. नॉन स्टँडर्ड एज प्रूफ जर असेल तर. त्याचप्रमाणे नॉन स्टँडर्ड एज प्रूफ सर तुला पॉलिसी काढायची असेल तर त्याची सुद्धा लिमिट काय आहे, वेगवेगळी आहे. ते पण तुला काय करतो, व्यवस्थित सांगतो, समजून सांगतो. त्यानंतर नॉन स्टँडर्ड एज प्रूफ मध्ये काय काय येतं आपण बघितलं, तुझं आधार कार्ड येईल, तुझं लग्नपत्रिका येईल. लग्नपत्रिका येते का, मॅरेज सर्टिफिकेट स्टँडर्ड प्रूफ मध्ये येतं बरं का बाबड्या. त्यानंतर तुझं रेशन कार्ड इकडे येईल, मतदान कार्ड कुठे येईल, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ मध्ये येईल. त्यानंतर तू एक लक्षात घे, आता हा जो टॉपिक आहे तो कसा आहे, थोडा कन्फ्युजन वाला आहे. त्यामुळे तू काय करायचं, व्यवस्थित लक्ष देऊन ऐक. त्याचप्रमाणे मी काय सांगतोय ते तुझ्या पद्धतीनं लिहून घे. असं नाही की मी सांगतोय तसंच तू लिही. तुला जसं समजतंय तसं तू लिहायचा प्रयत्न कर. नाही तर मी लिहिलंय हा जसं उतरवलंय तसं कार्यक्रम करू नको तू. तुझ्या डोक्यात बसणार नाही. पण तू काय कर, बोलण्याकडे माझ्या लक्ष दे. हे बघ, काय सांगतो तुला, नॉन स्टँडर्ड एज पाहिजे, त्यानंतर स्टँडर्ड एज प्रूफ. नॉन स्टँडर्डला किती रुपये, 5% एक्स्ट्रा प्रीमियमच्या भरावे लागतील तुला. आता लक्षात घे, काय असतंय, ज्यावेळेस ना पॉलिसी ओपन करायची, पॉलिसी ओपन करायची, तुला काय असतंय, मेडिकल कंपल्सरी असतंय नियमानुसार बरं का. मेडिकल आवश्यक आहे. काय, ऑल पॉलिसी होल्डर मेडिकल इम्पॉर्टंट, ऑल पॉलिसी होल्डर मेडिकल इम्पॉर्टंट. आता लक्षात घे, मेडिकल कंपल्सरी असतंय, मेडिकल करावं लागतंय, हे तुला माहितीये. आता जर समजा तू काय केलं, मेडिकल केलं कशासाठी, पॉलिसी ओपन करण्यासाठी, तर तुला कशाची चिंता राहणार नाही. तुला काय करता येईल, पीएलआय कमीत कमी 20,000 ते जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत कुठल्याही पण प्रकारामध्ये खोलता येतील. प्रकार किती बघितले, 6 प्रकार आपण बघितले. त्यानंतर आरपीआय आपण बघितलं, आरपीआय ची लिमिट किती आहे, 10,000 कमीत कमी, जास्तीत जास्त 10 लाख. तू काय करू शकतो, तू जर मेडिकल केला असेल तर तुला काय आहे, मेडिकल जर केला असेल तू, तर तू पीएलआय सुद्धा खोलू शकतो. पीएलआय 20,000 ते 50 लाखापर्यंत खोलू शकतो.
आलं लक्षात. त्यानंतर आरपीएल आपण बघितली, आरपीएल ची सुरुवात तुला सांगितली बाबड्या 24 मार्च 1995 ला काय झाली, आरपीएल ची सुरुवात झाली. त्यानंतर कोणाच्या शिफारशीनुसार मल्होत्रा समितीची स्थापना झाली होती. आलं लक्षात तुला. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1884 ला काय झालं होतं, पॉलिसीची सुरुवात झाली होती कुठल्या, पीएलआय ची. आता आरपीएल आपण किती करू शकतो, 10,000 ते 10 लाखापर्यंत तू काय करू शकतो, आरपीएल खोलू शकतो. कधी खोलू शकतो, तुझा मेडिकल केला असेल तू व्यवस्थित परफेक्ट कार्यक्रम तर काय आहे, तू पॉलिसी खोलू शकतो ह्या लिमिट मध्ये. हा पहिला पॉईंट तुझ्या लक्षात आला का ते सांग मला, एवढं तुझ्या लक्षात आलंय. त्यानंतर आता दुसरा पॉईंट तुला समजून सांगतो बघ, व्यवस्थित लक्ष दे. काय असतंय, कुठल्या पॉलिसीला मेडिकल आवश्यक नाही, कुठल्या पॉलिसीला मेडिकल आवश्यक नाही, फक्त तुला सांगतो मेडिकल आवश्यक नसणारी पॉलिसी, मेडिकल आवश्यक नसणारी पॉलिसी बर का. आता लक्षात घे, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतंय, पीएलआय पण नॉन मेडिकल. लक्षात आलं का, मेडिकल न करता आपण काय करू शकतो, पॉलिसी खोलू शकतोय. किती, असं लक्षात घे, पीएलआय असेल, पीएलआय तुला काय करायची, न मेडिकल करता खोलायची पॉलिसी. त्यामध्ये तू किती रुपयापर्यंत खोलू शकतोस बघ, जास्तीत जास्त तू 5 लाखापर्यंत पॉलिसी खोलू शकतो. पीएलआय बर का, पोस्टल लाईफ इन्शुरन्स, पीएलआय 5 लाखापर्यंत खोलू शकतो. कधी, मेडिकल न करता तू काय करू शकतो, 5 लाखापर्यंत पॉलिसी खोलू शकतो पीएलआय. ह्याच्यामध्ये एक अट लागेल तुझी, तुझं वय किती पाहिजे बाबड्या, तुझं वय लागेल बघ 40 वर्षाच्या आतमध्ये तुझं वय पाहिजे, 40 वर्षापेक्षा कमी वय पाहिजे. किती, 40 पेक्षा कमी, 40 किंवा 40 पेक्षा कमी वय पाहिजे. कधी, जर तुला काय वाटलं डॉक्टर कडे जायचंच नाही, डायरेक्ट पॉलिसी खोलायची, तर तू काय करू शकतो, हे लक्ष द्या, 5 लाखापर्यंत पॉलिसी बरं का. किती, 5 लाख, तुझं वय किती पाहिजे, 40 किंवा 40 पेक्षा कमी बर का. त्यानंतर तुला आरपीएल खोलायची, कशी खोलायची, मेडिकल न करता तुला काय करायचंय, आरपीएल खोलायची. आपला ग्रामीण टपाल जीवन विमा तुला खरेदी करायचा आहे. आता लक्षात घे, तुला पीएलआय 5 लाखापर्यंत खोलू शकतो, त्याचप्रमाणे तू आरपीएल सुद्धा किती लाखापर्यंत खोलू शकतो, अख्खा 1 लाख रुपयापर्यंत तू काय करू शकतो, आरपीएल खोलू शकतो. विदाउट मेडिकल करता, विदाउट मेडिकल करता आरपीएल 1 लाखापर्यंत खोलू शकतो. मॅक्झिमम अमाऊंट 1 लाख. तुझं वय वर्ष किती पाहिजे, वय वर्ष तुझं पाहिजे 35 वर्षापेक्षा कमी. आरपीएल 1 लाखापर्यंत बर का. त्याचप्रमाणे तुझं वय किती पाहिजे, 35 पेक्षा कमी, 35 किंवा 35 पेक्षा कमी पाहिजे बाबड्या. तुला एक सांगतो, तुला पीएलआय खोलायची, तू नॉन स्टँडर्ड एज प्रूफ देऊन तू पीएलआय खोलू शकत नाही बरं का. तू फक्त आरपीएल नॉन स्टँडर्ड एज प्रूफ द्वारे तू खोलू शकतो. आता तुझ्या हे 2 पॉइंट लक्षात आले का, हे पॉइंट जर तुझ्या लक्षात आले असतील तर तू आता लक्ष दे. तिसरा पॉइंट तुला काय सांगतो, तुला काय करायचं आहे, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ द्वारे पॉलिसी खोलायची. तू कुठली पॉलिसी खोलू शकतो, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ द्वारे फक्त तू आरपीएल खोलू शकतो, आरपीएल खोलू शकतो. पीएलआय साठी स्टँडर्ड एज प्रूफच लागेल तुला. त्याचप्रमाणे पीएलआय साठी तुला काय करायला लागतंय, तू त्यासाठी पात्र असायला लागतंय, डिग्री होल्डर लागतंय, गव्हर्नमेंट सर्व्हर लागतंय, त्यानंतर कर्मचारी लागतंय, निमशासकीमध्ये काय लागतंय, कामाला लागतंय. आलं का लक्षात, हे पाय. आता नॉन स्टँडर्ड एज प्रूफ, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ बाबड्या आधी लक्ष दे, काय खोलू शकतो, कुठली पॉलिसी खोलू शकतो, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ द्वारे तू आरपीएल खोलू शकतो. आरपीएल ग्रामीण जीवन विमा. आता ही किती रुपयापर्यंत खोलू शकतो, तू ही सुद्धा पॉलिसी 1 लाखापर्यंत खोलू शकतो. किती, 1 लाख, 1 लाख मर्यादा आहे बर का. त्याचप्रमाणे तुला इथं वयाची मर्यादा किती लागेल, तुला वयाची मर्यादा लागेल, तुझं वय वर्ष पाहिजे 45 वर्षापेक्षा तुझं वय कमी पाहिजे, 45 वर्षापेक्षा कमी पाहिजे. आलं का लक्षात, काय पाहिजे, 45 वर्षापेक्षा तुझं वय कमी पाहिजे. त्याचप्रमाणे तुला ह्या ज्या पॉलिसी खोलायच्या ह्या एंडोमेंट इन्शुरन्स खोलू शकतो बरं का. इथं तू एंडोमेंट इन्शुरन्स खोलू शकतो, इथं तू कुठली 6 प्रकार खोलू शकतो. ह्याच्यामध्ये मेडिकल आवश्यक नसणारी 5 लाखापर्यंत 40 पेक्षा वय कमी पाहिजे. ह्याच्यामध्ये काय करायला लागेल तुला, इथं फक्त एंडोमेंट इन्शुरन्स खोलता येऊ शकतो. आलं का लक्षात. आता तुला ह्या 3 कन्सेप्ट समजले असतील बरोबर. तुला आता एक 4थी कन्सेप्ट सांगतो व्यवस्थित बरं का.
लक्षात घे. आज काय करायचंय तू, हे तुझं आहे ना व्यवस्थित तन मन धन सगळे एकत्र करून माझ्या बोलण्याकडे बाबड्या लक्ष दे. कसं होईल, नाही तुला येईल परीक्षेला प्रश्न आणि तू काय करशील, एखादा चुकीचं 40 जागी 35 ला क्लिक करून येशील, 45 ऐवजी 40 ला काय करशील, घर रंगून येशील, घरी आल्यावर म्हणशील भाऊ आपला वाजला ना कार्यक्रम. त्यामुळे काय कर, हे लक्ष तुझं तन मन धन एकत्र करून लक्ष दे. हे बघ तुला सांगतो, आता आपण बघितलं मेडिकल आवश्यक नसताना 5 लाखापर्यंत 40 पेक्षा कमी असणारे वय खोलू शकता. जर समजा एखाद्याला वाटलं, काय वाटलं 45 वर्ष झाले वय, त्याला खोलायची PLI, तर त्याला खोलता येईल का? ते पण कशी खोलायची, त्याला मेडिकल करायचंच नाही बाबड्या. त्याच्यासाठी सुद्धा काय केलेले सुविधा दिलेली आहे. काय सुविधा आहे ते लक्षात घे. ज्यावेळेस कुठलाही वयाचा व्यक्ती असतो, कुठलाही वय, एनी एज फॉर PLI विथ PLI बरं का, PLI झालं PLI विथ कसं, एनी एज फॉर PLI विथ नॉन मेडिकल NM लिहितो फक्त, नॉन मेडिकल. तर खोलू शकतो का PLI? तर खोलू शकतो. ह्याची मर्यादा किती आहे? ह्याची मर्यादा आहे बाबड्या 2 लाख रुपये. आलं का लक्षात? 2 लाख रुपये PLI, जास्तीत जास्त PLI 2 लाख रुपये मर्यादा, जास्तीत जास्त. हे पॉईंट तुला 4 लक्षात आले का? जर समजा PLI खोलायची, एनी एज असेल 46 वय झाले, 47 वय झाले, तर त्याला मेडिकल न करता खोलायची, तर खोलू शकतोय. जास्तीत जास्त किती रुपयापर्यंत? तो 2 लाखापर्यंत काय करू शकतोय, पॉलिसी ओपन करू शकतोय. आता हे तुला 4 कन्सेप्ट आलेत लक्षात. तुला 5वी कन्सेप्ट समजून सांगतो आता. लक्षात घे 5वी कन्सेप्ट काय, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ आणि नॉन मेडिकल ह्या दोन्ही एकत्र असतील. म्हणजे भाऊकड काय आहे, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ आहे, म्हणजे स्टँडर्ड एज प्रूफ नाही बाबड्याकडं. त्यानंतर त्याला मेडिकल सुद्धा करायचं नाही, तरी तो पॉलिसी खोलू शकतो का? 100% खोलू शकतो ना. सगळ्या सुविधा दिल्यात आपल्या पोस्टाने. काय केलंय, एकदम ओके मध्ये कार्यक्रम आहे. तू काही अपवाद, तुला सगळा कार्यक्रम, तू पॉलिसी खोलायची म्हणलं 100% तू खोलू शकतो. फक्त लिमिट वेगळ्या येतात. लक्षात घ्या आता, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ प्लस नॉन मेडिकल सुद्धा द्यायचं नाही मेडिकल, तर तू पॉलिसी खोलशील का? खोलता येते. तू ह्याच्याद्वारे कुठली पॉलिसी खोलू शकतोय? RPLI खोलू शकतो. कुठली? RPLI. किती रुपयापर्यंत? जास्तीत जास्त तू 25,000 रुपयापर्यंत काय करू शकतो, ती पॉलिसी खोलू शकतो. मॅक्झिमम अमाऊंट 25,000 रुपये. किती? 25,000 रुपयापर्यंत RPLI खोलू शकतो. कधी? नॉन स्टँडर्ड एज प्रूफ आणि नॉन मेडिकल असेल तर. त्यानंतर तुझ्याकडे फक्त नॉन स्टँडर्ड एज प्रूफ असेल तर तू 1 लाखापर्यंत खोलू शकतो. वय वर्ष 45 वर्षापेक्षा आतमध्ये पाहिजे. आता तुझ्या लक्षात यायला का सगळा कार्यक्रम? एवढा 5 कन्सेप्ट आलेत का लक्षात? हे बघ तुला एकदा परत काय कर, तुझं तन मन परत एकदा काय कर, फिरून आण परत जागेवर. लक्ष द्या. आता पहिल्यांदा सांगितलं तुला स्टँडर्ड एज प्रूफ लागेल कशाला? PLI साठी. नॉन स्टँडर्ड द्वारे PLI खोलताच येणार नाही. त्यानंतर आपण काय केलं, नॉन मेडिकल काय भानगडे, नॉन स्टँडर्ड एज प्रूफ काय तुला ते सांगितलं. ह्याच्यामध्ये पॉलिसीसाठी, सगळ्या पॉलिसीसाठी मेडिकल असलं तर अति उत्तम, नसलं तरी तुला काय ह्या काय दिलं आता, तुला कन्सेप्ट सांगितलेलेच येतात. एवढं तुझ्या जर लक्षात आलं असेल तर तुला बघ पुढची कन्सेप्ट काय आहे ते तुला सांगतो समजून बाबड्या. काय आता तुला सांगितलं नॉन मेडिकल कधी काय केलं जातंय, काय केलं जातंय सगळं तुला आता व्यवस्थित तुझ्या लक्षात आलं असेल. आता तुला सांगतो काय झालं, मॅटर काय झाला. नॉन मेडिकल पॉलिसी ओपन केली, काय केलं भावनी, काय केलं मेडिकल केलंच नाही. म्हणलं जाऊ द्या, पॉलिसी ओपन तर करायची. पॉलिसी ओपन करून टाकली. कशी ओपन करून टाकली? नॉन मेडिकल द्वारे ओपन करून टाकली. मॅटर काय झाला बघ, लक्षात घे. मॅटर सांग तुला. तू म्हणशील हा मॅटर काय? हा मॅटर म्हणजे मराठीतला मॅटर आहे. नाही तू म्हणशील मॅटर लिहिलं इथं कुठली कन्सेप्ट आहे का? तुला तुझ्या लक्षात राहावं तेव्हा सगळं कार्यक्रम चाललाय. नाही तर काय होईल, ही थोडी कन्फ्युजन वाली गोष्ट आहे. मेडिकल नॉन मेडिकल, त्याचप्रमाणे किती त्याला बोनस भेटेल, काय भेटेल. त्यामुळे तो माइंड फ्रेश ठेवण्यासाठी, तुला इकडून तिकडून घुमतो मन तल्लीन करण्यासाठी, कशामध्ये? अभ्यासामध्ये बरं का. नाही तर काय होतंय, मन तल्लीन कुठं होतंय तुझं? ते इंस्टाग्रामच्या रील्स मध्ये. त्यानंतर तू काय बघतो, गाणे बघतो नुसते दिवसभर गाणे. त्यानंतर
कोण काय करायलंय, कोणाच्या घरी काय चाललंय, हे छकुलीला सगळे उद्योग तिला माहिती येतं. कोण आलं कोण गेलं हे सगळं काय असतंय ते जाऊ द्या. इकडे बघ मॅटर काय झाला, नॉन मेडिकल पॉलिसी ओपन केली, नॉन मेडिकल बरं का. आता नॉन मेडिकल पॉलिसी ओपन केली बाबड्या, पण झालं काय भाऊचं, समजा ग्राहकाचा मृत्यू झाला, देवाज्ञा झाली, भाऊचा ऍक्सिडेंट झाला म्हण किंवा काही होऊ, काय झालं समजा मृत्यू झाला, लक्षात घे मृत्यू झाला, भाऊने काय केलं होतं नॉन मेडिकल पॉलिसी ओपन केली होती, म्हणजे मेडिकल न करता पॉलिसी ओपन केली होती. जर समजा मेडिकल केलं असतं, मेडिकल केल्यानंतर तुम्हाला 100% क्षमाश्वर वगैरे 100% बोनस वगैरे ते सगळं लागू होतं. नॉन मेडिकलच्या बाबतीमध्ये काय होतं, तुला आता ते त्याच्यामध्ये 3 केसेस येतात, तुला किती अमाऊंट भेटेल काय भेटेल ते व्यवस्थित लक्ष देऊन पाहिजे. पहिली केस कशी बघ, पहिली केस काय आहे, पॉलिसी खोलल्यापासून 1 वर्षाच्या आतमध्ये, कधी पॉलिसी खोलल्याच्या 1 वर्षाच्या आतमध्ये, 1 वर्षाच्या आतमध्ये काय झालं, भाऊ देवाचं दर्शन घ्यायला गेले, कधी 1 वर्षाच्या आतमध्ये, तर क्षमाश्वर लिहितो, क्षमाश्वरच्या किती टक्के रक्कम त्याला भेटेल, कोणाला, नॉमिनीला, नॉमिनी म्हणजे वारसदार, किती लावू शकतो वारसदार, जास्तीत जास्त आपण 3 वारसदार लावू शकतो. 18 वर्षाच्या आतमधील वारस असेल तर त्याला काय करावं लागतो, अपॉइंट देऊ लागतो, ते सगळं आपण पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलंय. इकडे पाहायचं तू, 1 वर्षाच्या आतमध्ये कस्टमरची डेथ झाली किंवा जो पॉलिसी होल्डर त्याची डेथ झाली, क्षमाश्वरचे त्याला 35% रक्कम भेटेल, किती 35% रक्कम भेटेल, 100% रक्कम भेटणार नाही. कशामध्ये, नॉन मेडिकल सांगतो तुला, नॉन मेडिकल जर समजा मेडिकल करून पॉलिसी ओपन केली असती तर तुला 100% क्षमाश्वर आणि जो काय बोनस असेल तो भेटला जातो. इथं 35% अमाऊंट आणि बोनस भेटेल, फक्त काय बोनस भेटेल. आता जर समजा कस्टमरची डेथ 1 वर्ष ते 2 वर्षाच्या दरम्यान झाली, दुसरं बघ लक्षात घे, दुसरी केस कशी याच्यामध्ये, 1 वर्ष ते 2 वर्षाच्या दरम्यान, दरम्यान घेतो बरं का, 2 वर्षाच्या, तर कस्टमरला काय होईल, म्हणजे वारसदार काय होईल, क्लेम केल्यानंतर काय होईल, 60% रक्कम प्लस बोनस भेटेल. नॉन मेडिकल पॉलिसी जर समजा इथं मेडिकल असतं तर इथं 100% कार्यक्रम झाला असता, नॉन मेडिकलचं सांगायलो. त्यानंतर तिसरा मुद्दा लक्षात घे, जर समजा 2 वर्ष दरम्यान म्हणजे 2 वर्षानंतर आणि 3 वर्षाच्या आधी, 2 वर्षानंतर आणि 3 वर्षापूर्वी किंवा आधी बरं का, 3 वर्षाच्या आधी काय झालं, कस्टमरची डेथ झाली, नॉन मेडिकल पॉलिसी असेल तर त्याला 90% क्षमाश्वर भेटेल आणि प्लस त्याला बोनस भेटेल 3 वर्षाचा किंवा 2-2.5 वर्षाचा काय असेल ते, त्यानुसार ते कॅल्क्युलेशन केलं जातं आणि तो बोनस काय केला जातो, भेटला जातो. आता ह्याच्यामध्ये चौथी केस कशी आहे, 3 वर्षानंतर काही झालं, त्याची डेथ झाली, 3 वर्षानंतर त्याची डेथ झाली तर त्याला काय होईल, 100% बोनस वगैरे सगळा भेटला जाईल, 100% बोनस आणि काय त्याची क्षमाश्वर वगैरे सगळं आपल्या नॉर्मल पॉलिसी प्रमाणे त्याला काय होईल, नॉर्मल पॉलिसीद्वारे किंवा नॉर्मल पॉलिसी प्रमाणे त्याला काय भेटलं जाईल, वारसदारांना अमाऊंट भेटली जाईल, कशाची, पॉलिसीची. एवढं आलं का तुझ्या लक्षात. त्यानंतर म्हणजे थोडक्यात संपूर्ण क्षमाश्वर भेटेल आणि संपूर्ण त्याचा बोनस भेटेल. हे तुझ्या एवढं लक्षात आलं का आता नॉन मेडिकलचं मॅटर, एवढं तुझ्या डोक्यात आलंय, व्यवस्थित आलंय, नसेल आलं तर तू डबल व्हिडिओ पाहिजे, हा व्हिडिओ मी सांगतो तू 2दा पाहिजे, तुला 100% समजत आहे. हे बघ एवढा मॅटर तुझ्या लक्षात आलाय. त्याच्यामध्ये आपण पहिलं नॉन मेडिकल किती ओपन होत आहे, कसं करायला लागतं ते बघितलं. त्यानंतर आपण काय करणार आहे बघ, तुला सांगतो, एक DDPS समजा किंवा आत्महत्या म्हण, काय झालं, भाऊने काय केली, आत्महत्या केली, आत्महत्या बरं का, सुसाईड जर केलं, सुसाईडच्या केस मध्ये काय केलं जातं, सुसाईड जर केल्यानंतर काय केलं जातं, पहिल्या वर्षाच्या आतमध्ये 1 वर्ष पूर्ण व्हायच्या आतमध्ये जर समजा त्या कोण जो पॉलिसी होल्डर आहे त्याने काय केलं, सुसाईड केलं, आत्महत्या केली, तर त्याला काय केलं जातं, त्यांनी जेवढं प्रीमियम भरले ना पहिल्या वर्षी, क्षमाश्वर म्हणत नाही बरं का मी, प्रीमियम म्हणतोय, प्रीमियम पहिल्या वर्षी जेवढा प्रीमियम भरलाय, जरी समजा त्याची क्षमाश्वर 10 लाख रुपये असू द्या, किती 10 लाख जरी असली, पण पहिल्या वर्षी त्याने प्रीमियम भरलाय समजा 1 लाख जर फक्त, तर त्याच्या वारसदाराला 1 लाखाच्या 80% रक्कम भेटली, किती 80% रक्कम फक्त भेटली जाईल. कशामध्ये, सुसाईडच्या केस मध्ये. कसं आहे, जर समजा पॉलिसी
घेतली आणि सुसाईड केली, प्रीमियमच्या 80% रक्कम ही वारसदाराला भेटेल. कधी भेटेल? जर ती ते 1 वर्षाच्या आतमध्ये असेल तर. कसं असतंय? पॉलिसीचे काय असतात? गाईडलाईन्स असतात. त्यानुसार पॉलिसीची रक्कम, त्यानंतर मॅच्युरिटी अमाउंट ते सगळं ठरवलं जातं. काल तुला सांगितलं IRDA काय असतंय ते तुला लक्षात आलेलं आहे. त्यानंतर सुसाईड भाऊने काय केली? पॉलिसी काढली. 1 एप्रिलला पॉलिसी काढली. भाऊ व्यवस्थित जगला. किती? 1 वर्ष मोकार धिंगाणा केला. मोकार कुटाने केले. भाऊला वाटलं आता आपलं काही खरं नाही. माणूस कधी आत्महत्या करतंय? ज्यावेळेस त्याच्या समोर कुठलाच पर्याय उपलब्ध नसते त्यावेळेस ते काय करतंय? आत्महत्या करतंय. पण लक्षात घ्या, सुसाईड हा लास्ट ऑप्शन नसतो. एव्हरी डिफिकल्टी हॅज एव्हरी सोल्युशन. हा कार्यक्रम लक्षात ठेवायचा आहे. काय करायचंय? व्यवस्थित आपलं काम करायचं, सगळं व्यवस्थित चालू द्यायचंय. उगं टेन्शन घ्यायचं नाही, काही नाही, काही नाही. हे पाय, आता लक्षात घे. काय समजा दुसऱ्या वर्षी समजा हे झालं, त्याने काय केलं? सुसाईड केलं. कोण? पॉलिसी होल्डरनं. तर त्याला कशाप्रमाणे बोनस भेटेल? त्याला नॉर्मल केसद्वारे हँडल केलं जाईल. कुठली केस? नॉर्मल केस जी असेल ना, त्या केसद्वारे त्याला काय केलं हँडल जाईल? म्हणजे ते अमाऊंट, मॅच्युरिटी अमाऊंट वगैरे ती भेटली जाईल. कशी? ज्या आपल्या बाकीच्या पॉलिसी आहेत त्याप्रमाणे त्याला भेटलं जाईल. पण जर पहिल्या वर्षी त्याने सुसाईड केलं तर त्याला प्रीमियमच्या 80% त्याला भेटणार नाही, वारसदाराला भेटतंय. तो जिवंत राहणार नाही बरं का सुसाईड केल्यानंतर. त्यानंतर दुसऱ्या वर्षानंतर जर त्याने आत्महत्या केली तर त्याला नॉर्मल केस असेल आपली जी पॉलिसी, त्याद्वारे काय केलं जाईल? हँडल करत जाईल आणि ती शेवाळ क्रेडिट म्हणा, त्याचप्रमाणे बोनस म्हणा, ते सगळं भेटलं जाईल. राजा, आता काय तुला सांगतो बघ समजून. हे बघ, आपण PLI साठी काय करायला लागणार आहे? तुला मेडिकल करायला लागेल. काय? मेडिकल साठी डॉक्टर साहेबांना किती रुपये फी लागेल? डॉक्टर साहेबांना फी किती रुपये लागेल ते तुला व्यवस्थित समजून सांगतो. PLI साठी जी फी लागती मेडिकल साठी ती व्यवस्थित सांगतो. दोन्हीसाठी सेमच आहे. आता तुला कसं सांगतो बघ. हे बघ, इथे येतो मेडिकल फी किती लागेल. फी, मेडिकल फी कशाच्या आधारे ठरवली जाते? मेडिकल फी ही तुझी सेवा शुल्कच्या आधारावर ठरवली जाते. सेवा शुल्क. आता लक्षात घे, तुझं जर सेवा शुल्क किती असेल? 10 लाखाच्या आतमध्ये असेल, 10 लाखाच्या आतमध्ये, बिलो 10 लाख, 10 लाख, तर तुला मेडिकल फी किती रुपये लागेल? तुला 50 रुपये मेडिकल फी लागेल. त्यानंतर तुझी सेवा शुल्क 10 लाख ते 20 लाख असेल, 10 ते 20 लाख, त्यामध्ये तुला मेडिकल साठी फी किती लागणार आहे? 70 रुपये लागणार आहे. किती? 70 रुपये. त्यानंतर तू जी पॉलिसी 20 लाखाच्या वरती असेल, 20 लाखाच्या वरती, तर तुला किती रुपये लागतील? पर्सेंटेज नाही बरं का, इथं रुपये. तुला 120 रुपये लागतील. किती? 120 रुपये. त्यासाठी मेडिकल फी साठी. एवढं तुझ्या लक्षात आलंय का? काय सांगितलं बघ, मेडिकल फी किती रुपये लागेल? तुझी सेवा शुल्कवर डिपेंड करतं. 10 लाखाच्या आत असेल तर 50 रुपये तो मेडिकल कार्यक्रम परफेक्ट होऊन जाईल. त्यानंतर 10 ते 20 लाख असेल तर 70 रुपये लागतील. आणि 20 लाखाच्या वरती पॉलिसी सेवा शुल्क असेल तर तुला 120 रुपये मेडिकल फी, तपासणी फी तेवढी लागणार आहे. आलं का लक्षात? त्यानंतर आता तुला सांगतो ह्याच्यामध्ये काय असतं. तू पॉलिसी काढली, सगळं झालं, तुला बॉन्ड आला, सगळा विषय एकदम ओके चालू आहे. काय झालं? रिवायवल म्हणजे काय असते? पुनर्जीवित. ते तुला व्यवस्थित सांगतो काय असते रिवायवल वगैरे ते. हे बघ, रिवायवल म्हणजे काय असतंय? तू काय करतो? धडधड 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 बटन चालत असतोय. कशामध्ये? PUBG मध्ये. त्यानंतर ते काय असतंय? ते फ्री फायर एक असते काहीतरी, त्यामध्ये धडधड धडधड. तुम्ही काय करता? ते रिवायवल देता. रिवायवल म्हणजे काय असतं? ते पुनर्जीवित असतं. काय करणे? पुनर्जीवित करणे. पुनर्जीवित करणे. पॉलिसी काय होती? पॉलिसी जर समजा पुनर्जीवित बरं का, पुनर्जीवित करणे काय पॉलिसी. आता मॅटर काय असतो? रिवायवल म्हणजे ते तुला व्यवस्थित सांगतो, लक्षात घे. रिवायवल शब्दाचा तुला अर्थ कळला? जागृत करणे किंवा पुन्हा सुरू करणे. आलं लक्षात? तुला उदाहरण सांगितलं, धडधड धडधड तुझा कार्यक्रम. आता रिवायवल केस म्हणजे काय असतंय, कुठून करावं लागतंय आणि कधी करावं लागते ते तुला सांगतो. तू काय केलं? पॉलिसी ओपन केली. ह्याच्यामध्ये 2 कंडिशन येतात, व्यवस्थित लक्षात घे. तू पॉलिसी ओपन केली. पॉलिसी ओपन केल्यापासून ते 3 वर्षाच्या आतमध्ये, 3 वर्षाच्या आत काय झालं? 3 वर्षाच्या आतमध्ये तू 6 हप्ते भरले नाही. 6 हप्ते पॉलिसीला थकीत चालते. तर 6 हप्ते काय? 6 हप्ते पॉलिसीला थकीत चालेल. ज्यावेळेस 6 हप्ता भरतोस ना, त्यावेळेस तुला मागची 5 हप्त्यांनी तो हप्ता सुद्धा भरावा लागतो. पण तू काय केलं? तू भरलंच नाही. काय भरलं नाही?
प्रीमियम भरला नाही, हप्ता म्हणजे प्रीमियम. आलं का लक्षात? तुझ्या ठरवून दिला असेल तुझा प्रीमियम, ते तू काय केलं 6 महिने भरलाच नाही, तर तुझी पॉलिसी काय होती? पॉलिसी काय होती? बंद होती पॉलिसी. आता पॉलिसी समजा बंद झाली तर काय करायला लागतंय? 7व्या महिन्यापासून त्याला काय ती पॉलिसी तुला भरता येणार नाही. तर तुला काय करायला लागेल? सीपीसी ला अर्ज पाठवायला लागेल. कोणाला? सीपीसी ला. सीपीसी ला अर्ज पाठवून तू काय करू शकतो? ती पॉलिसी सुरू करू शकतो. आता सीपीसी ला पॉलिसी सुरू करण्यासाठी तू अर्ज लिहिला. आता अर्ज लिहिल्यानंतर तुला काय करायला लागतंय? मेडिकल करावं लागतंय. मेडिकल कुठं करावं लागतंय? गव्हर्नमेंट हॉस्पिटल मध्ये मेडिकल करावं लागतंय. आणि ते परत पाठवून सगळा कुटाणा करून ती पॉलिसी काय केली जाते? रिवायवल केली जाते, चालू केली जाते. सीपीसी ला काय केलं जातं? मेडिकल द्वारे आपण काय करतात? मेडिकल करून पाठवतो, त्यानंतर आपली पॉलिसी रिवायवल होती. आणि त्याच वेळेस लक्षात घे, तुला इथं केस सांगतो काय असतंय. रिवायवल जर केस असेल ना, रिवायवल केस जर मेडिकल फी विचारली तर मेडिकल फी असती 150 रुपये असते मेडिकल फी. कशामध्ये? रिवायवल केस मध्ये. इथं सेवा शोल्ड किती पाहिजे? सेवा शोल्ड 20 लाखाच्या वरती पाहिजे बरं का. तुझी म्हणजे थोडक्यात पॉलिसी ओपन केली होती, तुझी पॉलिसी बंद झाली, तू 25 लाखाची पॉलिसी पीएलआय ओपन केली होती, तू 6 महिन्यात काय केलं? पॉलिसी समजा हप्ते भरले नाही, तू विसरून गेला. कधी? पहिल्या 3 वर्षाच्या आतमध्ये. हे 3 वर्षाच्या आतमध्ये सांगायला तुला बरं का, 6 हप्ते. 3 वर्षानंतर काय असते ते मी तुला सांगतो व्यवस्थित. त्यानंतर तू भरले नाही मग तुला काय करायला लागेल? मेडिकल करायला लागेल, सीपीसी ला अर्ज द्यावा लागेल. मला पॉलिसी काय करायची साहेब? मला पॉलिसी चालू करायची. त्यानंतर तुला इथं मेडिकल फी किती लागायची? साठी सेवा शोल्ड ज्यावेळेस 20 लाखाच्या वरती असेल त्यावेळेस 150 रुपये इतकी अमाऊंट लागते. कशासाठी? मेडिकल फी. आलं का लक्षात? त्याचप्रमाणे मेडिकल कोणाचं करायला लागतंय? काय करायला लागतंय ते तुला सांगतो. गव्हर्नमेंट हॉस्पिटलचं मेडिकल करावं लागतंय. आलं का लक्षात? आता याच्यामध्ये दुसरी केस कशी असते हे लक्षात घे. ह्याच्यामध्ये दुसरी केस असते बघ, ज्यावेळेस तू पॉलिसी ओपन केली 3 वर्षानंतर. 3 वर्षानंतर काय झालं? 3 वर्षापर्यंत तो हप्ते सगळं काही व्यवस्थित चालू होतं. म्हणजे तू विसरून गेला. कधी? समजा काही कुटाणा झालं तू विसरून गेला 3 वर्षानंतर पॉलिसी भरायचा विसरला, तर लक्षात घे ह्याच तुला इथं 12 हप्ते किती असले तरी जमतंय. 12 हप्ते तुला सगळं भरावं लागतंय. 12व्या हप्त्यानंतर 13व्या महिन्यामध्ये तुझी काय होईल? पॉलिसी ते बंद होत आहे. त्यानंतर परत असंच कुटाणा करायला लागतंय. काय? सीपीसी ला पत्र लिहा, मेडिकल करा आणि परत काय करायची? पॉलिसी रिवायवल करायची. आलं लक्षात तुला कन्सेप्ट? रिवायवल कन्सेप्ट काय आहे? 3 वर्षाच्या आतमध्ये असेल 6 हप्ते थकीत चालतात पॉलिसीला. त्यानंतर 3 वर्षानंतर पॉलिसीला एकूण 12 हप्ते थकीत चालतात. एवढं तुला व्यवस्थित समजलंय का? समजलं असेल तर पुढची कन्सेप्ट काय ते तुला व्यवस्थित समजून सांगतो. लक्ष दे. आता आपण डुप्लिकेट पॉलिसी बॉन्ड बद्दल तुला माहिती सांगतो. आता हे पाय, डुप्लिकेट पॉलिसी बॉन्ड बरं का. डुप्लिकेट पॉलिसी बॉन्ड मन लागायला ना तुझं बाबड्या. डुप्लिकेट पॉलिसी बॉन्ड आता वाजली बघ 12:30 वाजले. तर त्यासाठी काय करायलोय? चाललंय कार्यक्रम डुप्लिकेट पॉलिसी बॉन्ड. डुप्लिकेट पॉलिसी बॉन्ड काय असतंय ते तुला सांगतो. काय झालं? तुझ्याकडून बॉन्ड हरवला. तो बॉन्ड हरवला तर तुला काय करायला लागेल? सीपीसी ला अर्ज करायला लागतंय. सीपीसी ला अर्ज करशील. आता सीपीसी ला अर्ज केल्यानंतर तुला काय केलं जाईल? सीपीसी ला अर्ज केल्यानंतर 10 लाखाच्या आतमध्ये जर पॉलिसी असेल तुझी सेवा 10 लाखाच्या आतमध्ये, तर तुला काय होईल? पॉलिसी बॉन्ड भेटून जाईल सीपीसी कडून. जर दुसरी केस कशी असते 10 लाखाच्या वर जर तुझी पॉलिसी असेल ही तर 10 लाखाच्या आत काय सीपीसी तुला काय करेल? बॉन्ड देऊन टाकल. त्यानंतर 10 लाखाच्या वर असेल वर तर तुला काय करावं लागेल? डिव्हिजनल हेड असतात. कोण? डिव्हिजनल हेड किंवा एसपी एसपी किंवा एसपी किंवा एसएसपी हे जे असतील त्यांच्याकडून तुला काय करावं लागेल? 10 लाखाच्या वर असेल तर त्यांच्याकडून तुला ते बॉन्ड घ्यावं लागतंय. आता त्यानंतर लक्षात घे, नॉन डुप्लिकेट पॉलिसी बॉन्ड साठी फी किती रुपये आहे? ती 2021 साठी बघितलं तर 200 रुपये फी होती. आता किती झालेले? 500 रुपये बॉन्ड लागतील. किती? 500 रुपये बॉन्ड लागतील. त्यासाठी फॉर्म कुठला आहे? LI-91 हा फॉर्म असतो. LI-91 लक्षात घे. LI-91 हा डुप्लिकेट पॉलिसी साठी बॉन्ड असतोय आणि फॉर्म असतोय. सॉरी, LI-91 फॉर्म असतोय. त्याचप्रमाणे तुला सांगितलं होतं रिवायवल बरं का. आता रिवायवल मध्ये तुला एक सांगतो काय असतंय.
रिवायवल तू आहे ना पॉलिसी किती वेळा करू शकतो इथं लिहितो. रिवायवल आपण बघितलं नाही का, तू किती वेळा रिवायवल करू शकतो, किती वेळा काय करशील पॉलिसी रिवायवल करू शकतो. पण त्यासाठी दोन कंडिशन येतात. काय कंडिशन आहे, जर समजा तुझी पॉलिसीची डेट मॅच्युअर झाली असेल, पॉलिसी मॅच्युअर झाली असेल, तर तू काय करू शकतो, रिवायवल करू शकत नाही. बिफोर मॅच्युरिटी डेट ऑफ पॉलिसी, बिफोर मॅच्युरिटी डेट ऑफ पॉलिसी, डेट ऑफ पॉलिसी तू काय करू शकतो, पॉलिसी रिवायवल करू शकतो. किती वेळा, अनलिमिटेड वेळा, अनलिमिटेड किती वेळा तू पॉलिसी रिवायवल करू शकतो. त्याचप्रमाणे तुझी दुसरी केस काय आहे, दुसरी केस अशी असते बघ, काय असतंय दुसऱ्या केस मध्ये तुला सांगायचं झालं तर लक्षात घे. जर समजा तू पॉलिसी ओपन केली, पॉलिसी तुझी सायलेंट झाली, बंद झाली, तर तुला ती 5 वर्षाच्या आत रिवायवल करायला लागेल. 5 वर्षाच्या आत नाही, तू म्हणशील तुला 7 वर्ष आठवण आली, तू म्हणशील करतो 7व्या वर्षी, कसं नाही जमणार. 5 वर्षाच्या आत नाही, तुला रिवायवल करावी लागेल बंद झाल्यापासून. एवढं अनेक लक्षात. डुप्लिकेट पॉलिसी 1 CPC ला अर्ज 10 लाखाच्या आत असेल तर तुला CPC काय करून देईल, ती पॉलिसी बॉन्ड भेटून जाईल. त्यानंतर डिव्हिजनल हेड कधी 10 लाखाच्या वरती त्यांच्याकडे तुझा अर्ज वगैरे जाईल. त्यानंतर 500 रुपयाचा बॉन्ड. त्यानंतर फॉर्म कुठला असतो, LI-91 फॉर्म लक्षात घे बरं का, LI-91 हा फॉर्म असतो. बबड्या एवढं लक्षात आलं कार्यक्रम. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काय काय बघितलं, तुला नॉन मेडिकल पॉलिसी, त्यानंतर किती रुपये ओपन करू शकतो, त्याचप्रमाणे डुप्लिकेट बॉन्ड, त्यानंतर रिवायवल ऑफ पॉलिसी, त्यानंतर तुझं मेडिकल फी किती लागेल, ही सगळी माहिती आपण काय केली आजच्या व्हिडिओ मध्ये बघितली. आजच्या व्हिडिओ मध्ये आज पुरतं तू एवढंच लक्षात घे, नाही तर मोकार तुला अजून जास्त डोक्यात घालन तर ते तुझ्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे काय करूया, अजून एक आपण ह्याच्याबद्दल व्हिडिओ बनवू आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळा या पॉलिसीचा भुगा होऊन जाईल. तुला कुठल्या परीक्षेला विचारू दे, काही विचारू दे, तुला ह्याच्या बाहेरचा आपण 4-5 व्हिडिओ बघितले तर त्याच्या बाहेरचा काही प्रश्न येणार नाही. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.